धरणीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या परम अनुकंपेने आपण अमृतानुभव नावाचा वेदांत विश्वातील अत्युच्च कोटीचा गुरुआज्ञेवरून स्वानुभूतीचं प्रतिपादन शब्दाच्या द्वारा करणारा आणि शब्दाचं जे काही वालिप शब्दाचं असणारं बाह्य आच्छादन ते काढून केवळ अनावृत्त परमात्म स्वरूपाचं दर्शन करून देणारा किंवा परमात्म्याची अनुभूती करणारा किंवा अनुभूती स्वरूप करणारा अशा प्रकारचा एक अलौकिक ग्रंथाचं ओवीच्या आधाराने साधारणपणे यथाशक्ती यथामती आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। त्यापैकी पहिलं जे प्रकरण आहे ते शिवशक्ती समावेशन, त्याच्यातील आपल्या 39व्या आपला 39व्या ओवीचं चिंतन चालू आहे। टीकेतल्या काही ओव्या राहिलेल्या आहेत, तर ती ओवी 39वी आहे। जिये चेने अंग लगे आनंद आपण पे आरोगू लागे सर्व भोक्तृत्वही निघे जियेवी न काही। त्यातील आपल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या 38 क्रमांकापर्यंतच्या 39व्या ओवीमधले ओवीवर असणारे जवळजवळ 438 क्रमांकाची ओवी आपली या ठिकाणी झालेली आहे। आता 439व्या ओवीमधलं 439 ही टीकात्मक ओवी आहे, तिचं चिंतन चालू आहे। सकाळी आपण पाहिलं त्या ज्ञाना आणि सुखा न पडे की दुसरी रेखा या लागी उपाधी विन देखा सुखरूप आत्मा। जेव्हा सच्चितचं ऐक्य होतं, प्रकृती पुरुष ज्या वेळेला अधिष्ठानामध्ये एकरूप होतात तेव्हा त्या अधिष्ठानाच्या दृष्टीनं किंवा अधिष्ठानामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अधिष्ठाने सुखरूप आहे आणि सच्चित रूप पण आहे, सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानामध्ये मात्र ते ज्ञान सुख किंवा सत्ता हे त्याचे धर्म नाही, ते त्याचं स्वरूप आहे। हे जर आपल्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ झालं किंवा थोडक्यात त्याची अनुभूती आली तर त्या अनुभूतीमध्ये त्या ज्ञाना आणि सुखा न पडे की दुसरी रेखा, त्या ठिकाणी ज्ञान आणि सुख याच्यामध्ये कोणतीही मध्यरेखा किंवा संधिरेषा आपल्याला सापडत नाही। या लागी उपाधी विन देखा सुखरूप आत्मा, त्या ठिकाणी जर पाहायला गेलं आपण तर प्रकृती पुरुषाचं जेव्हा अधिष्ठानाशी बरोबर ना दोन्हीही कल्पित असल्यामुळं त्यांची निवृत्ती होऊन म्हणजे सच्चित पदाच्या उपाधी स्वरूपाची किंवा वाच्यार्थाची निवृत्ती होऊन जेव्हा ते स्वरूपभूत आनंदाशी एकीभूत होतात त्यावेळेला त्या ठिकाणी कोणती उपाधी राहत नाही। उपाधीचा परित्याग करून किंवा उपाधीला बाधित करून आणि उपाधीमुळे त्यांच्यामध्ये झालेल्या प्रकृती पुरुष या भेदाचा बाध करून जर आपण पाहिलं तर उपाधी वाचून देखा सुखरूप आत्मा, त्या ठिकाणी तो आत्मा काय आहे, सुखरूप अशा प्रकारचा आत्मा आहे। त्याच्या ठिकाणी तो आनंदरूप आत्मा आहे, तो आपण पे आपण आरोग्य लागे, तो आपलंच आपल्याला काय करत आहे, आरोगण करत आहे, म्हणजे रसास्वादन करत आहे असं काही त्या ठिकाणी सापडत नाही। कारण जर तो भोग घ्यायला लागला त्याला दोन असल्याशिवाय होतच नाही, ऐक नाही, आणि एकात भोग होतच नाही, खरं एकामध्ये भोग होत नाही हेच याची सिद्धी होते, ऐक नाही। म्हणून आपण आरोग्य लागे नाही, जर उपाधीच्या दृष्टीनं पाहिलं जोपर्यंत प्रकृतीचा उपाधी आहे तोपर्यंत तो आरोग्य लागे, पण उपाधी वाचून पाहिलं तर सुखरूप आत्मा तो आनंदरूप आहे, आनंदाचा भोग त्या ठिकाणी कोणताही नाही असं सिद्ध होतं। आता हे जे प्रकरण आहे की ह्या प्रकरणामध्ये साधारणतः ह्या प्रकरणाचा जो झोक आहे धोरण आहे बरोबर ना, याच्यामध्ये ग्रंथ टीकाकर्त्यांना अपेक्षित असणारी त्यांनी ज्या प्रक्रियेचा शोध घेतलेला आहे ती प्रक्रिया आपल्याला आता साधारणपणे लक्षात आलेली आहे। म्हणून आता आपण थोडा
ग्रंथाचा थोडा वेग वाढवला तरी काही हरकत नाही. म्हणून कारण ग्रंथ मोठा आहे, ह्या पद्धतीनं जेवढे आपल्याला पुनरावृत्ती टाळता येईल तेवढे आपण टाळून पुन्हा सरळ ग्रंथ घेण्याचा इथून पुढे प्रयत्न करू. किमान हे प्रकरण तरी आता म्हणून निज ज्ञाने करून आपे आपची सुखघन हेचे आपले आरोगण आपण करी. ते म्हणतात सुखरूप आत्मा एकदा राहतो ही स्थिती आहे, परंतु जर तुम्ही शंकाच कराल पुन्हा म्हणून निज ज्ञाने करून आपे आपची सुखघन, जर निज ज्ञाने म्हणजे त्याचं मूळचं स्वरूप जर ज्ञानस्वरूप पाहिलं निज ज्ञान, तर आपे आपची सुखघन. जर तुम्ही मूलभूत ज्ञानाला पाहायला गेले म्हणजे ज्ञानमात्र किंवा चिन्हमात्र, तर त्या ठिकाणी तुम्हाला आपे आपची सुखघन, आपोआप सुखाची काही वेगळा शोध करावा लागत नाही. जे चिन्हमात्र ती तुम्हाला प्रतीती आली का त्याच वेळेला सुखघन घनीभूत सुखाची त्या ठिकाणी प्रतीती येते. हेचे आपले आरोगण आपण करी. आणि हेच म्हणतात की आपलं आरोगण आपणच करी. म्हणजे ज्या वेळेला आनंद होतो चित्त, त्याच वेळे चित्त चिन्हमात्र जेव्हा राहतं तेव्हा आनंद मात्र राहतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, आपलं आरोगण आपण करी. आपल्या कारण आनंदाचा भोग व्हायला ज्ञान नसेल, ज्ञानाचं पाठबळ नसेल तर आनंदाचा भोग तरी होईल कोणाला. आणि ज्ञान आणि आनंद एकमेकाला सोडून नाही. म्हणून आपण असं म्हणतो का आपला आरोगण आपलंच आनंदाचं आस्वादन त्यांनी आपलं स्वतःच केलं असं म्हणतो. तस्मात चिन्मात्र स्वरूप चिन्मात्रत्वे असे सुखरूप येथे कार्यकारणत्वे जल्प जल्पो नये पै. हे सगळ्याच इतकं गंभीर चिंतन आहे की ज्याला खरा सत्याचं अन्वेषण घ्यायचे, खरं सत्याचं ज्ञान करून घ्यायचे, तर त्याच्यासाठी त्याच्या बुद्धीची जेवढी सूक्ष्मता आणि गांभीर्य प्रगल्भता हे जितकं वाढत जाईल, ज्याचा विस्तार होईल, तर त्याला ह्या शब्दाच्या अर्थांना कवळ घालता येईल. नाहीतर हे अनाकलनीय असंच राहून जाईल. आणि हे तर काय अनाकलनीय नाही, हे उलट काय आहे, स्पष्टता जी आहे, वास्तवतेची जी स्पष्टता आहे ती स्पष्टता करण्याचा आटोकाट प्रयत्न टीकाकारांनी किंवा माऊलींनाही तोच अभिप्रेत आहे. आता बघा, तस्मात म्हणून चिन्मात्र स्वरूप, जे चिन्मात्र स्वरूप आहे ते चिन्मात्रत्वे असे सुखरूप, त्या ठिकाणी ते चिन्मात्र आहे म्हणूनच ते काय आहे, सुखरूप आहे. आता यामध्ये काय झालं, चिन्मात्रत्वे सुखरूप असे म्हणजे चिन्मात्र हे त्याला काय झालं, हेतू झालं. चिन्मात्र आहे म्हणून ते म्हणून ते आनंद रूपतेची सिद्धी करतं असं तुम्हाला काय वाटेल, तर येथे कार्यकारणत्वे जल्प जल्पो नये पै. या ठिकाणी चित्त हे आनंदाचं कारण आहे. म्हणजे काय आहे, कार्यापूर्वी कारण काही वेळ आहे आणि नंतर ते आनंदाला प्राप्त करून देतं असं म्हणता येणार नाही. आणि ही शंका बरेच दिवसापासून आपल्याला येत असेलही. यांनी काय सांगितलं, सत आणि चित्त म्हणजे प्रकृती आणि पुरुष, आणि यांचं ऐक्य म्हणजे आनंद. म्हणजे याचा अर्थ यांच्या ऐक्यानंतर आनंद उद्भूत होतो की काय, आहे की नाही, असं आपल्याला वाटेल. तर असं कोणी कार्यकारण भाव त्याच्यामध्ये सांगायचा नाही. सत आणि चित्तचं ऐक्य झाल्यावर आनंद आहे असा सुद्धा त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही. उलट तुम्हाला या ठिकाणी जो आनंद आहे तो सच्चितला सोडून नाही, आणि जे सच्चित आहे ते आनंदाला सोडून नाही. सच्चिदानंदत्व जे आहे ते नित्यसिद्ध आणि स्वाभाविक त्या स्वरूपाच्या ठिकाणी ते स्वाभाविकतेने राहणार आहे असं. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारचा जल्प किंवा बडबड तुम्ही करू नका की चिन्मात्र हे सुखमात्राला हेतू झालं, असाच भाव ना, कारण झालं असं म्हणू नका. असं आपल्या मनात पाल चुटचुटत होती की नाही आत्तापर्यंत, कधी कधी तरी चिंतन करायला लागलं. प्रकृती पुरुषाला सत म्हणतात, बरोबर ना, अधिष्ठानाला आनंद म्हणतात असं होतं. आणि सच्चितचं ऐक्य तेच काय आहे, आनंद आहे असं सांगितलं. आता आपल्याला प्रक्रिया माहिती आहे म्हणून आपण जुळून घेत होतो, पण ही प्रक्रियाच कशासाठी सांगितली, तर याच्यामध्ये ह्या बोलण्यामध्ये कुठं कुठं त्रुटी येऊ शकतात. त्या त्रुटीचं निराकरण केलं का तो जल्प आहे, तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकाराने करतो. जल्प जल्प जल्पो नये. जल्प या ठिकाणी जल्पाचा जो पारिभाषिक जल्प अर्थ घेतला तरी हरकत नाही. कारण वाटतं माणसाला की यांनी एक जे गृहीत कृत्य धरलं त्याच्यामध्ये आपलंच खरं. जल्पामध्ये काय आहे, दुसऱ्याचं खंडन आणि आपलं मंडन करत राहायचं. आणि अशा प्रकारचा हा जल्पवाद तर चालला नाही ना, असं तुम्ही बोलूसुद्धा नका. आता आणि काही भोक्तृत्व भोग तो एकुची आनंद गर्भ
ज्ञानेशी भिन्न भाग न पडे तोही. आता आणखी आम्ही ज्याला पुन्हा एवढं सांगितलं आनंदरूपता, बरोबर ना, सन्मात्र चिन्मात्र आनंदमात्र असं त्याचं वर्णन केलं. आणि आता आणि काही भोक्तृत्व भोग ते म्हणतात. आणखी पुन्हा आम्ही काय सांगितलं, भोक्तृत्वही सांगितलं आणि भोगही सांगितला. कारण आनंद आपण पे आरोगी लागे, अशा प्रकारचं जे भोक्तृत्व आणि भोग सांगितला तो एकूचे आनंद गर्भ. तो जो भोग सांगितला ना तो एकाच स्वरूपभूत आनंदाच्या गर्भामध्ये साठवलेला आहे. त्याच्यापासून त्याला काही वेगळ्या अशा प्रकारचं स्वरूप आले असं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो आनंद गर्भ म्हणजे मूळ जो आनंद आहे तोच आनंद या ठिकाणी फक्त काय होतो, अभिव्यक्त दशेला येतो. म्हणून तुम्हाला प्रश्न येतो आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारता. म्हणून आम्ही सांगतो का तोच आपला आपण भोग घेतो, तोच भोगता होतो आणि तोच भोग्य होतो आणि त्याचा भोग तोच घेतो, आहे की नाही. भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी आम्ही सांगत असतो, बरोबर ना. परंतु तो काय आहे, तो एकूची आनंद गर्भ, एकच आनंद आहे. म्हणजे आनंद मात्र आहे. त्या आनंद मात्रामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार किंवा भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी मुळातच नाही. ज्ञानेशी भिन्न भाग न पडे तोही. आणि ते म्हणतात ज्ञानाहून तो काय आनंद भिन्न आहे, असा तो भिन्न भाग तोही न पडे. ज्ञानाहून तो आनंद कधीही वेगळा राहत नाही. म्हणजे आता त्याच्या पुढे जाऊन सांगतात, म्हणजे क्षुद्रही जे आनंद त्याचाही हे चिदात्मशक्तिकंद ये विन स्वानंद त्रिभुवनी नाही. म्हणतात हे तर जाऊ द्या, म्हणजे स्वरूपभूत आनंद ज्यावेळेला तुम्ही वृत्तीच्या द्वारा भोगत असता तेव्हाही तो ज्ञानगर्भ किंवा सुखगर्भ असाच आहे, आनंदगर्भच आहे. पण हे तर जाऊ द्या, म्हणजे क्षुद्रही जे आनंद, जे क्षुद्र आनंद सांगितले उपनिषदामध्ये, एखादा धनसंपन्न सर्व राष्ट्राचा सम्राट पण आरोग्य संपन्न, हां ते हे द्या, हां सगळं सांगा, त्याचा अर्थ असेच सांगा. युवा स्यात् साधुयुवाः ध्यायकाः आशिष्टाः दृढिष्टाः बलिष्टाः इयां पृथ्वी सर्वा वित्तस्य पूर्ण स्यात्. हा जो आहे आनंद मानुष आनंद, याला मानुष आनंद असं म्हटलं आहे. साधू आहे, युवा आहे, साधू युवा आहे, अध्ययन केलेलं आहे, आशिष्ट आहेत, दृढिष्ट आहे, बलिष्ठ आहेत, या 6 गुणवैशिष्ट्यांनी जो संपन्न आहेत आणि त्याला ही संपूर्ण पृथ्वी सर्व ऐश्वर्याने संपन्न प्राप्त झाली, तर त्या 6 गुणाने युक्त असणाऱ्याला आणि ऐश्वर्याने संपन्न पृथ्वी ज्याला प्राप्त झाली त्याला जो आनंद प्राप्त होतो त्याला मानुष आनंद प्राप्त होतो. आणि त्याच्यापुढे आनंदाचे 11 प्रकार शतपटीने सांगितलेले आहेत. कोणकोणते काय थोडे सांगा काय? मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, अजानदेव आनंद, पितृदेव आनंद आणि शेवटी प्रजापती आनंद आणि बृहस्पती, असं करत करत बृहस्पतीला जो आनंद आहे तोच आनंद अकामहत, कामहत, निष्काम, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि इच्छा नसलेला पुरुषाला प्राप्त होतो, असं त्याचं वर्णन केलं. हे बाकीचे आनंद कोणते? क्षुद्रानंद आहे. तेव्हा ते जे क्षुद्रानंद प्राप्त होतात त्याच्या पुढे क्षुद्रानंद म्हणजे कोणता? मनुष्याला अनुकूल विषयाच्या प्राप्तीत होणारा जो इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातूनही आनंदाची अभिव्यक्ती होते. तर हे तर आनंदगर्भ आहेत, परंतु तोच जो आनंद आहे कोणता? म्हणजे मूळ असणारा गर्भातला आनंद, म्हणजे मूलभूत आनंदाचा स्रोत असणारा जो आनंदकंद असा असणारा परमात्मा. तर हे क्षुद्रही जे आनंद, हे क्षुद्र जे आनंद आहे त्याचाही हे चिदात्मशक्तिकंद, त्याचाही असणारं हे चिदात्मशक्ती म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित स्वरूपाने आणि आनंद स्वरूपाने असणारा हा जो मूलभूत स्रोत आहे त्याला कंद म्हणले, चिदात्मशक्ती कंद. ये विन स्वानंद त्रिभुवनी नाही. या आनंदा वाचून त्रिभुवनामध्ये कोणताच आनंद नाही. हाच आनंद तर जाऊ द्यात, स्वरूपाने असणारा आनंद, परंतु स्वरूपाचा आनंदाचा आरोगण हे तर त्याचाही मूळ तोच आहे आरोगण करताना. पण क्षुद्र विषयानंदाचा आनंदसुद्धा त्या मूळ आत्मशक्ती कंद म्हणून ज्यांनी म्हटले की या ठिकाणी ज्ञानशक्ती कंद, म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानशक्तीला न सोडून म्हणजे तिच्याशी अविभाज्यच म्हणायचं ना,
ज्ञानशक्तीशी अविभाज्य असणारा जो आनंद आहे तोच आनंद सगळा आनंद आहे. ते म्हणतात त्रिभुवनामध्ये म्हणून येविन स्वानंद त्रिभुवनी नाही. याच्या वाचून आपल्याला कोणताही दुसरा स्वानंद नाही. म्हणजे फक्त स्वानंद म्हणजे स्वतःच आनंद आहे. दुसरं कोणी आनंदाला विषयाच्या ठिकाणी आनंद मुळातच नाही. ते आनंदेशी अभिन्न म्हणून आनंद आनंदाचे आरोगण. म्हणतात कोणताही आनंद असला तर तो ह्या आनंदाशी काय आहे, म्हणजे आनंदाशी म्हणजे स्वानंदाशी, तो आनंद कंद जो मूलभूत परमात्मा त्याच्या आनंदाशी तो अभिन्न आहे. म्हणून आनंद आनंदाचे आरोगण. म्हणून या ठिकाणी आनंदच आनंदाचं आरोगण. किंवा इथे भोग्य आणि भोगतेपण वस्तूची एकी, त्याप्रमाणे इथं भोग्य आणि भोगतेपण हे एकाच वस्तूला प्राप्त झालेले आहे. एकाच वस्तूला उपाधिभेदाने म्हणजे शिवशक्तीभेदाने त्या ठिकाणी त्याला भोग्य आणि भोगतेपण प्राप्त झालेलं आहे. एकाच वस्तूला म्हणजे मूळ अधिष्ठानालाच. ना तरी हे पदत्रयाचे कथन हे आपले जाणण्याचे जाण म्हणून दोन्ही पदे धरून निरूपण चाले. आता ते म्हणतात ना तरी हे पदत्रयाचे कथन हे 3 पदाचं कथन झालं ना. कोणत्या 3 पदाचं झालं की शक्ती म्हणजे शिव, शक्ती आणि अधिष्ठान, बरोबर ना. मूलभूत शिव किंवा सत, चिद आणि आनंद ह्या 3 पदत्रयाचं. कारण पुढं पदत्रय निरूपण म्हणून 3रं प्रकरण पुढे येतं. म्हणून म्हणतात की ना तरी हे पदत्रयाचे कथन हे आपले जाणण्याचे जाण. पदत्रयाचं कथन करणं म्हणजे काय, आपले आपणाचे जाण म्हणजे आपल्या स्वरूपाला आपण जाणणं. 3 पदाचं कथन करणं म्हणजे आपल्या स्वरूपाला आपण जाणणं, म्हणजे आपल्या स्वरूपात सच्चिद आनंद अतिरिक्त आपलं स्वरूप काहीच नाही, आहे की नाही. केवळ स्वरूपच आहे आणि ते स्वरूप केवळ किंवा घनीभूत सच्चिदानंद आहे. याला म्हणायचं का पदत्रयाचं कथन. म्हणून दोन्ही पदे धरून निरूपण चाले. ह्यात पदत्रयाचं कथन करणं म्हणजे आपलं आपण जाणणं आणि आपण आपल्याला जाणावं म्हणून 2च पदं धरली. खरं हे पदत्रयाचं निरूपण म्हणजे आपल्या परिपूर्ण स्वरूपाचं निरूपण होतं. पण तरीसुद्धा शिव आणि शक्ती ही बरं ना, सत आणि चित ही 2 पदं धरून आम्ही निरूपण केले. पण त्या निरूपणाचं जर तुम्ही दिशा घेतली तर त्यामध्ये पदत्रयाचं निरूपण चाललेलं आहे, बरोबर ना. तेथेही एकात्मता न सोडणी कौतुके केली क्रीडा श्रेणी, अति रसाळ निरोपणी एकात्मताची ठेव. म्हणतात तेथेही एकात्मता न सोडणी. पण आम्ही जरी 2 पदाचं निरूपण केलं असलं तरी त्याच्यामध्येही आम्ही एकात्मतेला सोडलं नाही. त्या 2 पदाच्या ऐक्याला कुठेही सोडलं नाही. आणि कौतुके केली क्रीडा श्रेणी, आणि या ठिकाणी काय केलं आम्ही, कौतुकाने एक क्रीडेची श्रेणी किंवा पंक्ती, बरोबर ना, एका पाठोपाठ एक होणाऱ्या क्रीडेचा आम्ही एवढ्या ओव्या सांगितल्या किंवा पुढं सांगणार आहेत. ही एक प्रकारची त्यांच्या प्रकृती पुरुष याच्या क्रीडेची एक साखळी किंवा श्रेणी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे काही ठिकाणी जगताची उत्पत्ती सांगायची, काही ठिकाणी जगताचा लय सांगायचा, काही ठिकाणी आनंदाची उत्पत्ती सांगायची. पण सगळ्या ठिकाणी काय आहे, आमचं जे काय तात्पर्यभूत विषय आहे तो एकच आहे. पण कौतुके केले. आणि जी क्रीडा श्रेणी सांगितली आम्ही तुम्हाला, शिव आणि शक्तीची क्रीडा, ती काय आहे, कौतुके केली, ती लीलेने केलेली आहे. म्हणजे ती सांगण्यात तात्पर्य नाही. अति रसाळ निरोपणी, खरं जे त्याच्यामध्ये तुम्ही रस घेऊ नका. कौतुकाने सांगितलेले ज्याच्यासाठी सांगितले त्याचं ग्रहण करा. अति रसाळ निरोपणी ही ते रसाळ आहे, पण हे काय आहे, अति रसाळ आहे. अतिरसाळ म्हणजे याचं तात्पर्यभूत अर्थ जो आहे तो खरा निरतिशय रसमय. इथं अतिरसाळ हा शब्द आहे, पण खरा तो निरतिशय रसमय आहे. आणि एकात्मताची ठेव, याच्यामधली ठेव जी आहे ती ऐकात्म्याची ठेव आहे. इथलं ठेव म्हणजे कोणती आहे, इथलं मूर्त धनागार भांडार जर कोणतं असेल तर ऐक्यात्म्य हे त्याचं मुख्य आहे. त्याच्यामध्ये विविधता सांगायची नाही. ही जरी तुम्हाला एवढी साखळी दिसली की ही साखळी लक्षात ठेवायची नाही. प्रकृती पुरुष कार्य ही साखळी लक्षात ठेवायची नाही. अधिष्ठानच सगळ्यात अनुसूत आहे, हे खरं मुख्य आहे. किंवा अधिष्ठान मात्रच आहे, ही याची ठेव आहे. आता याच्यानंतर सांगतात 40वी ओवी, जया प्रियाचे जे अंग, जो प्रियूची जेचे चांग, कालवनी दोन्ही भाग जेविते आती. जया प्रियाचे जे अंग, जो प्रियूची जियेचे चांग, कालवनी दोन्ही भाग जेविते आती. अन्वयानुरूप काय, जया प्रियेचे जे अंग, ज्या प्रियेचं जे अंग आहे तो प्रियोची जियेचे सांग.
जया प्रियाचे, प्रियाचं जे अंग आहे म्हणजे जी प्रकृती त्या प्रियाचं काय आहे, अंग म्हणजे शरीर आहे. आणि प्रियूची जी याचे चांग, आणि तो प्रियू तो म्हणजे तो पुरुष जो आहे तो तिला चांग, तो म्हणजे चांग प्रियूची, जी याचे जो चांग प्रियू, आणि जिला तो अतिशय प्रिय आहे. चांग प्रिय म्हणजे चांगलाच तिला जो प्रिय आहे, आणि तो प्रियाचं त्या प्रियेचं ते अंग आहे. प्रियेचं आपलं प्रियाचं ती अंग आहे, आणि प्रिय दिला अतिशय चांग आहे असं सांगतात. म्हणजे अशा रीतीनं कालवनी दोन्ही भाग, या ठिकाणी त्या प्रकृती आणि पुरुषाच्या दोन्ही भागाचं कालवण म्हणजे दोन्ही भाग एकमेकात कालवून म्हणजे मिश्रण करून जेविते आती, ते दोघंही जेवण करत आहेत असं सांगितलं. आता ज्या पुरुषाचं चांग आहे, चांग म्हणजे काय, तर त्या चांग म्हणजे त्या काय जया प्रियेचे जे अंग, या जया म्हणजे ज्या पुरुषाला, बरोबर ना, चांग म्हणजे काय आहे, तर प्रियेचं आपलं प्रिय त्या पुरुषाला चांग म्हणजे चांगलं काय आहे, तर प्रियेचं अंग. प्रियेचा अंग म्हणजे त्याला जर ती प्रकृती असली, बरोबर ना, ती त्याला चांगली आहे, कारण ती त्याला शोभा आणणारी आहे. नाहीतर तो आपल्या फक्त महिमेमध्ये पडलेला असतो, सामान्य स्वरूपात असतो. म्हणून तिचं खरं अंग म्हणजे कोण आहे, ती प्रियाचं आहे. आणि प्रियचं जेचे चांग, आणि प्रिय जिचा चांग आहे म्हणजे तो प्रिय जो आहे तो प्रियच तिला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करतो. नाहीतर तो म्हणून तिला तो अतिशय चांग प्रिय, अतिशय प्रिय आहे तिला. आणि कालवनी दोन्ही भाग, आणि हिचा नामरूप आणि त्याचं सच्चिदानंद स्वरूप, किंवा बरोबर ना, किंवा सत्ता आणि स्फूर्ती हे दोघं एकत्र होतात, आणि मग जेविते आहाती, आणि मग काय करतात, परस्पर एकत्र होऊन भोजन करू शकतात. कारण त्या ठिकाणी भोजन करू शकतात म्हणजे व्यवहार करू शकतात. नाहीतर त्यांच्यामध्ये दोन्हींच्या ठिकाणी कोणताही व्यवहार होणार नाही. स्वतंत्र वृत्तीनं ना पुरुष करू शकत ना स्त्री करू शकत, पण दोन्ही मिळून एकत्र आली तर त्या ठिकाणी मात्र ह्या भोजनाचा व्यवहार होऊ शकतो. जेविते आहाती, इथं जेवतात म्हणजे व्यवहार करतात, म्हणजे द्वैतात विलास करतात असा त्याचा अर्थ झाला. त्यांनी सांगितलं की पुरुष जो आहे त्या पुरुषाची प्रिया जी आहे ती अंग आहे, म्हणजे तिचं शरीर आहे. खरं पुरुषाला शरीर आहे का, तो अशरीरी वाव किल काय संतम असं आहे ना, असं आहे. परंतु त्याच पुरुषाचं वर्णन भागवतामधला श्लोक दिला, खम वायुमग्निम सलिलम महिंच ज्योतिषी सत्वानी दिशो द्रुमादीन सरित समुद्राच्या हरे शरीरम यत्किंच प्रणमेत यत्किंच भूतम प्रणमेद अनन्य. अशा प्रकारची त्याची स्थिती. म्हणजे हे जे ना वायू अग्नी हे सगळं त्या परमात्म्याचं काही शरीर आहे, आणि सगळं कोणाचं कार्य आहे, खम पासून तर या ठिकाणी सरित समुद्रापर्यंत यत्किंच जे काही असेल तर ते कोणाचं आहे, परमात्म्याचं शरीर आहे. म्हणजे आता परमात्म्याला कुठं शरीर आहे, पण शरीर कोण आहे, प्रकृती हेच त्याचं काय आहे, शरीर आहे. म्हणून जया प्रियाचे जे अंग, त्या प्रियाचं म्हणजे त्या पुरुषाचं ती अंगभूत झालेली आहे. आणि प्रियोची जे याचे चांग, आणि प्रिया हे त्या प्रियेला तो सर्वात जास्त चांगला आहे. चांगला आहे म्हणजे का, तर त्याचं सत्ता स्फुरण असलं तरच तिला कार्यकारी होता येतं, अन्यथा नाही. आणि दोन्ही भाग जेव्हा एकत्र येतात त्याच वेळेला हे जगरूपाने, बरोबर ना, कार्यरूपाने असणारं हे जे जगत आहे ते, किंवा द्वैतरूपाने त्या ठिकाणी हे प्रतिती जगरूपाने ते काय होतात, अभिव्यक्त होतात, अन्यथा नाही. म्हणून सांगतात की कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती. आता यावर टीकाकार सांगतात, प्रिय जो परमात्मा तेथे परमात्मत्वे जे प्रमा ते जाणावी प्रियोत्तमा जानत जनी. हा शब्द काय, जनी, हे जानत जनी, या ज्ञानेश्वरीमध्ये हा जनी, काल परवात आपल्याला हे शब्द गेला जनी. पण जन ज्या ते याच्यापासून हे रूप झाले, जर गृहीत धरलं तर थोडा अर्थ लागेल. नाही तर इथं काहीतरी बघा, हे इथं बघा ना, प्रिय जो परमात्मा, प्रिय असणारा म्हणजे परमप्रेमास्पद असणारा जो परमात्मा, बरोबर ना, म्हणजे आनंदरूप ऐक नाही असणारा जो परमात्मा प्रिय, तेथे परमात्मत्वे जे प्रमा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी जे प्रमाज्ञान होतं आपल्याला, म्हणजे परमात्म्याचं साक्षात्कार झाला असताना, बरोबर ना, आणि ते जाणावी प्रियोत्तमा, जानत जनी, ते जाणावी प्रियोत्तमा ती कोण आहे,
प्रियोत्तमा आहे, म्हणजे ती प्रकृती आहे. परमात्म्याचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं तर यथार्थ ज्ञान हे कोणाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य आहे. ती ती निश्चित जाणावी की ती प्रियामध्ये उत्तम असणारी जी प्रकृती आहे तिनंच काय केलं? प्रिय परमात्म्याचं ज्ञान करून दिलं असं जाणावं. आणि जाणतं जनी, आणि जनी जाणतं म्हणजे लोकांमध्ये अशा प्रकारचं ती काय लोकांमध्ये अशा प्रकारचं जाणलं जातं असं झालं. तर इथं काय आहे की जनी जाणतं, जनी जाणतं म्हणजे जनामध्ये असं जाणलं जातं असा अर्थ झाला ना. जनी म्हणजे लोकांमध्ये, लोकांमध्ये म्हणजे शास्त्रीय लोकांमध्ये, शास्त्रीय विश्वात असं मानलं जातं असा अर्थ होईल. किंवा जाणतं जनी, इथं जाणतं जनी याचा जर अर्थ केला तर दुसरा जनी असा शब्दाचा अर्थ काल ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या 6व्या अध्याय झाला ना, का 6वाच का 11वा झाला नाही, मग 6वे अध्याय ते मला वाटतं जनी. तर बुद्ध हां नाही, मग ती संहिता केली ना, जाणतं जनी. जाणतं जनी म्हणजे जाणत्या लोकांकडून असं जाणलं जातं, मग तो एक शब्द करावा लागेल. त्याच्यामध्ये पदच्छेद करताना झालंय कुठं कुठं. जाणतं जनी म्हणजे ज्ञात्या लोकांकडून असं समजलं जातं, म्हणजे मग लौकिक होणार नाही. लक्षात आलं ना. जाणतं जनी जाणत्या लोकांनी ते प्रियोत्तमा जाणावी, ती प्रियेचं कार्य आहे, प्रकृतीचं कार्य आहे असं जाणावं जाणत्या लोकांनी. जाणत्या लोकांनी म्हणजे मुमुक्षुनी किंवा ज्ञानीपुरुष हे जाणत असतात, मुमुक्षुनी देखील असं जाणावं जाणत्या लोकांनी. जसं तिथे आहे ना, जाणतेनो गुरु भजिजे, जाणतेनो या शब्दाचा अर्थ मुमुक्षु असा स्वीकारला ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि दुसरं एक आहे जनी अहमबुद्धिविन सहजे, असं आहे. मही हे उद्भिजे सहजे. हां, तर तिथं जनी शब्दाचा अर्थ उत्पन्न करणे असा अर्थ. तेव्हा मला वाटलं तो, पण हे जाणतं जनी हा एक शब्द करावा म्हणजे विशेष नाही. अगदी छान. जाणतं जनी हा एक शब्द करावा नाही का. आता जे ते प्रमादेने परमावती तोची तियेचा प्रियपती देवी प्रभा प्रकाशवंती सूर्याचेनी. आता सरळ आहे, जे ते प्रमाजेने प्रमावती, ते ज्या परमात्म्याचं जे ज्ञान झालं ना, परमात्मत्वाने जे ज्ञान झालं, ती प्रमा कशाने झाली? ती प्रमा ज्ञान झालं म्हणजे ती काय झाली? प्रमावती झाली. म्हणजे ती काय झाली? प्रमेने युक्त झाली, कारण तिनंच हे प्रमाज्ञान करून दिलं. मग ती काय झाली? सौभाग्यशाली झाली, प्रमावती झाली. पण प्रमावती कोण झाली? कशामुळं? त्या परमात्म्याला जाणलं ना. ती कशामुळं परमावती झाली? तोच ती याचा प्रियपती, ज्याला जाणल्यामुळं ती प्रमावती झाली, तोच तिचा कोण आहे? पुन्हा प्रिय पती देखील तोच आहे. जेवी त्यासाठी उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे प्रभा प्रकाशवंती सूर्याचेनी, ज्याप्रमाणे सूर्याचेनी प्रभा प्रकाशवंती. ज्याप्रमाणे थोडा जर वेग झाला तर पुन्हा कमी करायला सांगा, किंवा जर पुन्हा अर्थ स्पष्ट झाला नाही तर परत सांगायला सांगा याच्यामध्ये. तर सूर्याचेनी प्रभा प्रकाशवंती, जेवी ज्याप्रमाणे सूर्यामुळं सूर्याची प्रभा जी आहे ना ती प्रकाशवान झाली, प्रभावती. प्रभेला काय म्हणतात? प्रभावती, प्रभावान, प्रभावाने प्रभेने युक्त असं जे म्हणतात ते कोणत्या कशामुळं म्हणतात? सूर्य नसला तर प्रभेला प्रभावती कोणी नाव देईल का? नाही. असो स्वरूपीची संवेद्यता ते जाणावी पतिव्रता, का जिचेनी अंगे स्वरूपता स्वरूपाशी घडे. आता ते सांगता असो, राहू द्या आता हे चिंतन. पण स्वरूपीची थोडक्यात जर पुन्हा सांगायचं झालं तात्पर्यभूत अर्थ, इथं असो याचा अर्थ, याचा तात्पर्यभूत अर्थ असा आहे. असं म्हणजे हे राहू द्या नाही, याच्यावरून असं तात्पर्य निघतं का स्वरूपीची स्वसंवेद्यता, आपल्या स्वस्वरूपाची असणारी जी स्वसंवेद्यता आहे, म्हणजे स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते जाणावी पतिव्रता. बरोबर, त्यालाच काय म्हणतं? ज्ञानाला आम्ही काय म्हटले? ज्ञान किंवा चित्त याला प्रकृती असं म्हटलेलं आहे. ती काय आहे? ती पतिव्रता प्रकृती आहे असं जाणावं. बरोबर ना. स्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे ज्ञानरूपत्व त्याला आम्ही पतिव्रता असं म्हणतो. आणि जेईचेने अंगे स्वरूपता स्वरूपाची घडे, ज्याच्यामुळं त्या जेईचेने अंगे, जिच्याद्वारा अंगाने स्वरूपता स्वरूपाची, स्वरूपाला स्वरूपता घडते. नाही तर स्वरूप काय ज्ञान नसतं तर स्वरूप कुठं पडून राहिलं असतं? त्याच्या सत्तेचा कोण आहे असा तरी व्यवहार झाला असतं का? हे त्याला कोणी दिलं आहे? सगळं प्रकृतीनं दिलं आहे. मग ऐकी नाही, हे पतिव्रता जरी नाही तरी स्वरूप ते कोण काही
आणि स्वरूपे वेन तव पाही स्वसंवेदता ही कोणा, हे पतिव्रता जरी नाही, ही पतिव्रता जर नसती तिथं, बरोबर ना, तर स्वरूप ते कोण काय, तर स्वरूपाचं का स्वरूप कोण आहे कुठे याचा तरी तपास लागला असता का? त्या स्वरूपाला सत्ता तरी आली असते का? सत्तेचा आहे म्हणून असा तरी आस्ती रूपाने व्यवहार झाला असता का? जर ही स्वसंवेद्य पतिव्रता हे चित नसतं तर. आणि स्वरूपे वनतो पाही, आणि समजा मूळचं स्वरूपच नव्हतं तर स्वसंवेद्यताही कोणा, हिचं कुठं स्वयंप्रकाशत्व सिद्ध झालं असतं? हिचं हिला प्रकाश कोणी दिला असता? अहो स्वरूपी स्वरूपत्वाचा भाग, तेथे दुजेपणाचा पडला पांग, म्हणून आपण आपले अंग कल्पिले दुजे. ते म्हणतात अहो स्वरूपी स्वरूपत्वाचा भाग, स्वरूपात काय आहे? फक्त स्वरूपच आहे. स्वरूपामध्ये स्वरूपत्वाचाच भाग आहे, दुसरं काहीच नाही. तेथे दुजेपणाचा पडला पांग, तिथं द्वैताचा तर काय झाला? पांग पडला, म्हणजे द्वैताची त्रुटी किंवा उणीव त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा काय पडला? पंगिस्तपणा, परतंत्र्य झालं, द्वैताची उणीव त्रुटी राहिली. म्हणून आपण आपले अंग कल्पिले दुजे, म्हणून त्यानेच काय केलं? आपल्याच ठिकाणी दुज्या अंगाची कल्पना केली. कोणी? त्या स्वरूपानेच केली, बरोबर ना. ते सत्रूप होतं पण स्वसंवेद्यता नसल्यामुळं त्याला काहीच किंमत नव्हती. मग त्यांनी कशाची कल्पना केली? आपणच आपले अंग कल्पिले दुजे, म्हणजे ते सद जे आहे ना तेच चित झालं. त्याने आपल्या दुज्या अंगाची कल्पना केली, कारण द्वैताची प्रतीती व्हावी म्हणून त्यांनी आपल्याच ठिकाणी एक चिद्रूप अंगाची कल्पना केली, आहे की नाही? बरोबर ना. जणू आपण आपले अंग कल्पिले दुजे, ते अंग जेने जे नाही तेच ते झाले, दोन बाजू झाल्याच नाही, दोन बाजू झाल्याच नाही. जे सत होतं ना ते चित. हे आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला एका दोन बाजू मिळून एक नाणं आहे, तसं नाही झालं, एकच दोन झालं, एकच दोन झालं. आणि त्याच्यामध्ये कोणताही भेद न होता, म्हणजे त्याच्या अभेद स्वरूपाला बिघाड न येता एकच दुजं झालं, ही कल्पना आहे. तिथं दोन्ही नाणी दोन बाजूला आहेत, आपलं दोन्ही दोन बाजूला आहेत आणि मग एक नाणं दोन्ही मिळून झालेलं आहे. तसा इथं त्यांनी सांगितलं कोणती संधी नाही, त्या दोन बाजूची संधी झालेली, तशी इथे संधी नाही, ते एकच आहे. आपण आपले अंग कल्पिले दुजे, ते अंग जेने जिये, ते अंगची होणे राहे, जेवी घटाधारे भोय घटस्तू भूमी. आता हा एक शब्द प्रयोग आहे ना, काहीतरी वेगळ्या प्रकारे, एक तरी त्याच्यामध्ये संस्कृत शब्द आहे आणि तो जर लागणार नाही, पण तो त्याचा मराठीसारखा प्रयोग केलेला दिसतो, परंतु तो शब्द काहीतरी वेगळा असेल. तरी बघा आता, ते अंग जेने जिये, ते अंग जेने जिये, ते अंग जिच्यामुळं जगतं, आपलं अंग दुसरं आहे अशी कल्पना केली. पण ते अंग जेने जिये, त्या अंग ज्याच्यामुळं तिला राहतं, त्याच्या ठिकाणी राहतं, ते अंगची होणीर आहे. जेने जिये म्हणजे जिच्यामुळं ते जगतं असं म्हणायचं ना. ते अंग जेने जिये, त्या अंगाची सत्ता जिच्यामुळं जगते, म्हणजे त्याच्या ठिकाणी सन्मात्राचा व्यवहार जिच्यामुळं होतो, म्हणजे ज्या चिन्मात्रामुळं होतो, ते अंगची होणीर आहे. ती त्याचं काय होते? अंगच होऊन राहते, म्हणजे त्याला सोडतच नाही. जैवी घटाधारे भोये घटस्तू भूमी, जेवी ज्याप्रमाणे घटाधारे भोये, घटाचा आधार जशी भूमी होऊन राहते, त्याप्रमाणे घटस्तू भूमी. घटाधारे भोये घटा हा तू घटस्तू भूमी. मग ते घटस्थ भूमी असं म्हणायचं होते. घटस्थ भूमी घटाधारे भोये, बरोबर ना, होणीर आहे असं घ्यावं लागेल. ते बघा, घटस्थ भूमी हे म्हणतात, तसा अर्थ गेला. घटामध्ये कोण आहे? भूमीच आहे, बरोबर ना. घटामध्ये कोण आहे? भूमीच आहे. मग तिथं घटस्थ असा तुम्हाला विचार करावा, घटस्थू भूमी नाही. मग ती काय आहे? घटस्थ. किंवा इथं कसाही शब्द असला तर अर्थ तसाच घ्यावा लागेल. घटस्थ भूमी म्हणजे घटामध्ये पृथ्वीचा काय आहे? पृथ्वी अनुसूत आहे, बरोबर ना. घटस्थ भूमीच आहे, पण तीच भूमी काय करते? त्या घटाला पण आधार होऊन राहते. तसा या ठिकाणी त्यांनी एक विचारसागरात प्रक्रिया आल्या. ह्या संपूर्ण जगाला आधार आणि आश्रय कोण आहे? ह्या संपूर्ण विश्वाचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच
आहे असं म्हटलं ना, त्याप्रमाणे ही घटस्थ भूमी चांगलं आहे. घटस्थू जे आहे ना, तर घटस्थ भूमी असा अर्थ घ्यावा तिथं. हां, बरोबर. इथं स्थ शब्द लिहून प्रश्नचिन्ह करायला काय हरकत नाही. घटस्थ भूमी घटाधारे घटस्थ भूमी घटाधारे भोये होणे आहे. घटाच्या आधाराची भूमी पण तीच आहे आणि घट पण कोण आहे? घट पण भूमीचा आहे आणि तरीसुद्धा व्यवहार होतो की नाही? हा घट भूमीच्या आधाराने राहिला. इहत भूतले घटो असते, हा जो व्यवहार आहे बरोबर ना, तर ते भूतल जे आहे ना, ते घटस्थ होऊनच पुन्हा काय झालं, त्या घटाचा आधार झालं. घटामध्ये कोण आहे? भूमीच आहे आणि घटाचा आधारही कोण आहे? भूमीच आहे. म्हणून कारण त्यानं हे सांगायचे का जे ते अंग जेणे जी आहे ते अंगची होणार आहे. ते अंग ज्याच्यामुळं उत्पन्न झालं, ज्याच्यावर जगतं ते अंगच ते होऊन राहतं आणि एकदम लागतं इथं जो ओघ आहे चालू. हां 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 तसं पण आहे. हां पण इथं जे सांगायचं आहे, इथं काय सांगायचं? आधार अधिष्ठान. इथं अधिष्ठान वेगळं आहे आणि आधार वेगळं आहे असं नाही, बरोबर ना? आधार आणि आश्रय दोन्ही कोण आहे? एकच आहे. आणि जो आश्रयी आहे किंवा जो अध्यस्थ आहे तो पण त्याच्यावरून वेगळा नाही, बरोबर? तो पण त्याच्यावरून वेगळा नाही. सगळं चैतन्यच आहे. चैतन्यच आश्रय आहे. चैतन्याच ठिकाणी आश्रयीची कल्पना केली आणि चैतन्याच्याच ठिकाणी आधाराची कल्पना केली, बरोबर आहे ना? पण आधार आधेय भाव जो आहे तो एकाच्याच ठिकाणी झालेला आहे दोन्ही. फक्त इथं काय आहे, उपाधीमुळं आपल्याला हा घट आहे, बरोबर ना, आणि ही भूमी आहे अशी कल्पना. घटामध्ये भूमीच आहे आणि आश्रय कोण आहे? भूमीच आहे. तोच आपल्याला आश्रय या ठिकाणीचा जो आश्रय भाव आहे हे सांगण्यात तात्पर्य नसून एकाच वस्तूच्या ठिकाणी, बरोबर, जिथं आश्रय आणि आश्रयी या दोघांचाही अत्यंत अभाव आहे तिथंच आश्रय भावाची कल्पना केलेली आहे. हे तत्व आहे त्याच्यामध्ये. त्याला आम्ही म्हणतो का तोच आश्रय आणि विषय झालेला आहे. तुम्हाला दिसतं एक उपाधी आणि एक दिसतं उपहित. इथं उपाधी उपहित स्वस्वरूपे विकल्प नास्ती, आश्रयभाव स्वस्वरूपे विकल्प नास्ती, हे सांगायचं. त्या उदके असो लहरीचे निमिषे, लहरीस्त जळदृश्य, हे सगळे असेच उदाहरण आहेत का नाही अखंडार्थी. म्हणून पहा ना, या ठिकाणी हे जे उदाहरण ना घटाचं, ह्या दृष्टीनं कधी पाहिलं जात नाही. घटस्थ भूमी घटाधार आहे अशा रीतीनं कधी पाहण्याची पद्धत नाही. विवर्तवादात पण ही शेवटी तिथंच आहे, परंतु ही प्रक्रियेचं स्पष्टीकरण किंवा ह्या पद्धतीनं स्पष्टीकरण आपल्याला कधी येतं का समोर? पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, प्रकरण ग्रंथ, इतकं बार एक कुठंतरी गेल्या वर्षी आपल्याला प्रकरण ग्रंथात गेलं होतं की उपाधी जी आहे ना ती उपाधी तत्वता उपहितच आहे. कुठेतरी लघु वासुदेव मनन म्हणा कुठंतरी गेलं आणि तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत उपाधी म्हणलं का आपल्याला काय म्हणतो ती वेगळी आहे, तिचा बात करायचा, मग अधिष्ठानाला आवरून. पण उपाधीसुद्धा परमात्माच आहे हे ज्ञान होत नाही ना, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ती दृष्टी तर स्पष्टपणे दिलेली आहे की नाही, आणि ती महत्त्वाची आहे. त्यामुळं आपल्याला अखंड अर्थामध्ये काहीसुद्धा झावळं वावळंसुद्धा काही मिथ्या पदार्थ म्हणून सुद्धा भासण्याचं कारण नाही, आहे की नाही. उपाधी आणि उपहित हे जे म्हणत असताना इतकं आपल्या मस्तिष्कामध्ये दृढ बसून जातं. उपाधी नावाचा एक पदार्थ आहेच काय, आपण जणू काय म्हणतो, पण जणू काय म्हणताना बऱ्याच अंशाने तो आहे असं गृहीत धरून म्हणतो, आहे की नाही. सारखं जेव्हा आपण म्हणतो अधिष्ठानाचं एकत्व आहे, घटाकाश किती गट असले तरी त्याच्यामधलं आकाश अनुश्रुती एकच आहे, पण घट जे आहे ते आकाशरूप आहे. घट हे मायारूप आहे. घट आणि भूमीच काय पाहिलं तुम्ही, हे चैतन्याच्या आश्रयाने राहिलेले चैतन्यच आहे. घटसुद्धा चैतन्यच आहे आणि घटाधार भूमीसुद्धा चैतन्यच आहे. ह्या रीतीने जर पाहिलं तर मग भेद माणसाला यत्किंचरी भेदाची जाणीव होईल का? नाही. भेदाची तर नाही जाणीव होणार, आभेदाची पण होणार नाही. भेद सापेक्ष असणाऱ्या आभेदाची सुद्धा जाणीव होणार नाही. हां हो हां
ह्या दोन आहेत असं म्हणून द्वैतच ठेवतो आपण. मृत्तिका ही सगळी एकच आहे. त्याच्यामध्ये आधार आधेमध्ये काय आहे, केवळ आधार, केवळ आधे आणि आधार आधे भाव म्हणायचं तुम्हाला. सगळ्या ठिकाणी काय आहे, केवळ सगळ्या ठिकाणी तुम्ही फक्त मृत्तिकेशीच व्यवहार करत असता आणि त्याच्यामध्ये एकाला आश्रय आणि एकाला आश्रय किंवा एकाला आधारण एकाला आधे म्हणत असता. किंवा तुम्ही विवर्ताची दृष्टी घेतली तर एकाला उपहित म्हणत असता आणि एकाला काय म्हणत असता. असाच अर्थ आहे की नाही त्याच्यामध्ये. पण हे काहीच नाही. म्हणून ते आखनंदाने मला तर गौडपादकारिकेमध्ये चिंतन केलेलं आहे की हे जे तुम्ही म्हणता ना, किंवा या ठिकाणी पहिल्यांदा आत्मना आकाशा संभता, आत्म्यापासून आकाश उत्पन्न झालं, हे जे क्रम लावता तर सर्व द्रव्य जे पांचभौतिक आहेत ते सर्व तर एकाचा एकात लय होतो, शेवटी सर्वांचा मायेमध्ये होतो. आणि मायेचा कुठं होतं, परमात्म्यामध्ये. मग मूळ कारणाकडे तुम्ही लक्ष ठेवता की नाही. आता जसं पृथ्वी तुम्ही पाहता तर पृथ्वीच्याऐवजी जल नाही का त्याचं कारण, का खरं कारण जलच आहे, खरं कारण मायाच आहे, का खरं कारण परमात्माच आहे, परमात्माच आहे. का त्या कारणाचं जे कार्य आहे त्या कारण गुणा कार्य संक्रामंती. मग ते कारणातच कारण आहे का बरोबर ना, कारणातच कारण आहे का कारणात कार्य आहे, कारणातच कारण आहे. तुमची दृष्टी जर सूक्ष्म झाली तर कारणात कारण आहे का अधिष्ठानात आद्यस्त आहे, अधिष्ठानात आद्यस्त आहे, अधिष्ठानात आद्यस्त आहे का अधिष्ठानात अधिष्ठान आहे. अजून सूक्ष्मदृष्टी करा, अधिष्ठानात आद्यस्त आहे का अधिष्ठानात अधिष्ठान आहे. परमेश्वर महाराजांना झोप आल्यावर कसं काय जमणार याच्यामध्ये. अधिष्ठानात अधिष्ठान आहे का अधिष्ठानात आद्यस्त आहे. हां, अधिष्ठानात अधिष्ठान आहे. जर त्याच्यापेक्षा सूक्ष्मदृष्टी आली तर अधिष्ठानालाच पाहत होतो ना, आहे की नाही. मग अधिष्ठानात आद्यस्त कुठे, अधिष्ठानात अधिष्ठानाचं का तुम्हाला कळलं आहे ना आता, आहे की नाही. असं बरोबर का नाही. हे सुद्धा वाचारंभ नाही, अधिष्ठानात अधिष्ठान आहे, अधिष्ठानच आहे की नाही. आणि आद्यस्त जेव्हा गेलं ना निघून, तेव्हा त्याचं अधिष्ठानत्व पण निघून गेलं. अधिष्ठानात अधिष्ठान आद्यस्त भावच नाही, अधिष्ठानात अधिष्ठान आद्यस्त भावच नाही, असं आहे की नाही. आता आपण एरवी जरा श्रम झाल्यामुळे झोप येते ना, तर दुपारी झोप घेतली तरी चालत. पण ह्याच्यामध्ये थोडंसं सावधानता असली तर काही चर्चा चिंतन होतं नाही का. नाहीतर मग कसं काय करणार याच्यामध्ये. आपल्याला थोडं बी चित्ताची एकाग्रता राहून पुन्हा अत्यंत दक्ष त्यानं जर केलं तर मग तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंद आहे, नाही तर मग गदारोळ होईल, हाय का नाही. आनंदाचा नाही व्हायचा, गदारोळ होईल याच्यात. असो लहरीचे निमिषे, लहरीस्त जळ जैसे, प्रकृती पुरुषत्व तैसे आकार आले. महाराज बुद्धीची कितीतरी सूक्ष्मता करावी लागेल का नाही याचं हे करताना. पुन्हा त्याचं प्रागल्भ्य पण ठेवावं लागेल, प्रौढपणा ठेवावा लागेल विचारांचा. आणि प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियाचं खरं काय सांगायचं आहे ते ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. हे जर आपल्या लक्षात आलं तर खऱ्या रीतीनं हे सच्चिदानंदाची अनुभूती येईल का नाही माणसाला, नित्य अखंड. आणि ते अमृत स्वरूप होईल का नाही. एकदा ठरलं की ठरलं ना. ऐक पुन्हा काय आहे का, काय स्वामी महाराज म्हणजे अमृतानुभव ऐकलं काय करायचं राहतं का, काय करायचं राहतं. अरे जाणायचं राहत नाही तर करायचं काय राहतं. कोणतं साधन करायचं राहतं, कोणता भोग भोगण्यासाठी अवशिष्ट राहतो, ऐक नाही. आणि काय जाणायचं राहतं, काहीच राहत नाही. इतकं यांनी मनुष्याला निखालस तत्वरूपता प्राप्त करून देण्याचं ज्ञानोबरायांनी जणू काही चंग बांधलेला आहे की नाही. अशा रीतीनं पुन्हा टीकाकाराचं तर काही विचारायचं नको. टीकाकार ज्ञानोबरायांना किती आवडत असेल त्यांना माहिती आहे की नाही. असो लहरीचे निमिषे, आता पुढचं सांगतात, लहरीचे निमिषे लहरीस्त जळ जैसे, प्रकृती पुरुषत्व तैसे आकारा आले. काय ह्या प्रकृती पुरुषांचे वास्तविक आहे. आपण एक दिवस चिंतन केलं होतं. महाराज जेवढे लोक आहे जगताच्या कारणाचा विचार करणारे सगळे दर्शन त्यांनीच भरून गेले ना. पण ज्ञानोबरायांनी सगळ्यात जवळचं दर्शन केलं कोणतं, प्रकृती आणि पुरुष यांच्याद्वारा आपल्याला अध्यात्मतत्व सांगण्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणून अध्यारोपाच्या भाषेमध्ये प्रकृती पुरुष आणि त्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध धरून जगताची संगती सांगितली. जगात सगळीच जेवढी तत्वज्ञान आहे तेवढी अपूर्ण आहे ना जगताच्या उत्पत्तीची संगती सांगण्यात. फार डार्विनच्या उत्क्रांतिवादापासून कोणतंही घ्या, आईन्स्टाईनचं घ्या, इज इक्वल टू mc², कोणतंही काही घ्या तुम्ही, स्वाभाविकवाद घ्या, ईश्वरवाद घ्या, काही घ्या, सगळंच कमी पडतंय.
केवळ ईश्वरवाद म्हणायला गेलं तर तुम्ही भक्ती सिद्धांतासाठी तर जीवाच्या कर्माचं काय किंवा कर्म सापेक्ष फलदाता असे शब्द आहेत. बरं, केवळ जीवाची कर्म प्रोमीमांसाप्रमाणे केली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी निर्माण होतात. ईश्वर नसेल तर त्या ठिकाणी जीवाला कर्म करण्यात स्वातंत्र्य आहे, पण फल भोगताना ईश्वर जर कर्मफलदाता नाही तर त्या ठिकाणी फलभोगात पारतंत्र्य येण्याचं कारणच नाही, संगतीच लागत नाही. पण याच्यात सगळी संगती पूर्वमीमांसेची संगती आहे, सांख्यांची सुद्धा संगती आहे. बरोबर आहे की नाही? काही कोणाला डावललं नाही. नैयायिकांना डावलले का, वैशेषिकांना डावलले का? उदाहरण देताना सांगतात का परमाणूपर्यंत दोघेही आहेत, प्रकृती आणि पुरुष. पृथ्वीओनी परमाणूवरी, पृथ्वीपासून तर परमाणूपर्यंत सगळीकडे आहेत. कोणाला काही डावललं आहे का? संगती अशा प्रकारची. बरं, ही संगती सांगायची का? नाही. पण आध्यारूप सांगताना सुद्धा अशा प्रकारचं माऊलींनी सर्व दर्शनांचा, जिथं सर्व दर्शने ऐक्यासे आली असं म्हणतात ना, सर्व दर्शनं जिथं ऐक्याला येतील अशा प्रकारचा हा अध्याय. बरं, आमचं नाही मानलं तुम्ही, सांगा तुम्ही जगात कोणता दर्शनकार आहे किंवा कोणता विज्ञानवादी आहे की जो ह्या जगताची संधी. अरे ज्या बुद्धीची तू बुद्धीनं जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं चिंतन करणार ती बुद्धीसुद्धा जगाच्याच अंतर्भूत आहे की नाही? आणि पुन्हा ती काय आहे, वेष्टी स्वरूप आहे. तुझ्या बुद्धीनं विचार करतो त्या वेष्टीनं समष्टी कारणाचा वेध कधीतरी घेणं शक्य आहे का? बरोबर ना? त्यापेक्षा अपौरुषीय वेदाला अनुसरून शिवाय तुम्हाला निहाल करून देणार तुमचा ते, ही तर आमची अध्यारोपातली गोष्ट आहे की नाही? तिचा आपत केल्यानंतर जे तुम्हाला मिळेल ते तर काय मिळेल, अत्यंत अपूर्व अशी वस्तू मिळेल आणि ती म्हणजे परमपुरुषार्थाची सिद्धी करून देणारी मिळेल. आणि हा विचार जो आहे हा विचारही मावळून जाईल. आणि जाणीव जेथ नरी गे विचार मागुता पावली रे गे काय तरकू आईनी नेघे अंग जयाचे अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तेच सत्यत्व बुद्धी अज्ञान हेही जाण. पुढं आता अज्ञान, आता ह्याच्यानंतर आमचे क्रम आहे हा सांगितलं. आता हे सगळं झालं का मग काय होईल तुझं? अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान होईल असं नाही, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायचे. ऐशे वर्मजे गुढ, ते ऐशे वर्मजे गुढ आणि ते किजेल वाक्या रूढ. जेने थोडेनी पुरेल कोड बहुत मनीचे. आता तुम्ही म्हणणार अहो ते कुठल्या 7व्या अध्यायात आलं ना, 7व्या अध्यायामध्ये ते सगळं तुमचं कोडं उलगडेल. जर कोणी म्हणायला लागला नाही पण 7व्या अध्यायात 210 ओव्या आहे, तुम्ही प्रतिज्ञा केल्यापासून पुढं तर आणखी थोड्या राहिल्या आहे की नाही? त्याच्यामध्ये हे कोड नाही. ते माऊली काय सांगतील, अमृतानुभव जा प्रकृती पुरुष विवेचन पहा, तुझं सगळं थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे. अशा प्रकारचं आहे की नाही? याचं त्याचा चांगला खुलासा इथं होतो की नाही? हां, आता तर तिथं तरी नाही, तिथं करत असताना ही अन्वय व्यतिरेकाची भाषा आहे, पण इथं जी आहे ती अखंड अर्थाची भाषा आहे. म्हणून सांगतात की असो काय लहरीचे निमिषे, ज्या पाण्यावर येणारे जे लहरी किंवा तरंग आहेत त्यांच्या निमित्ताने लहरीस्त जळ जैसे. तरंगाच्या निमित्ताने, तरंगाचं निमित्त आहे पण तिथं काय होतं, त्याच्यामध्ये जळ लहरीमध्ये असणारं, पाण्याच्या तरंगामध्ये असणारं जलच तुम्हाला त्या ठिकाणी जसं दिसतं. प्रकृती पुरुषत्व तैसे आकार आले, त्याचप्रमाणे हे प्रकृती पुरुषाचे आकार. जळच ज्याप्रमाणे लहरीच्या रूपाने प्राप्त होतं तसंच अधिष्ठान मात्र असणारं तेच या ठिकाणी अधिष्ठान मात्र प्रकृती पुरुषाच्या रूपाने त्या ठिकाणी आकाराला आलेलं आहे. अधिष्ठानातच प्रकृती पुरुषाच्या रूपाने ज्ञान होतं. किंवा या ठिकाणी काय आहे, प्रकृती पुरुषाच्या रूपाने अधिष्ठानच आहे. बरोबर ना? आणि त्या अधिष्ठानाला जाणणारा त्याच्याहून भिन्न राहत नाही. कारण काय सांगितलं शेवटचं तुम्ही होई अर्धी होई की त्या उत्तरार्ध का होऊनी जायचे, काय ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायचे. हा आहे. हां, याला आत्मदर्शन करण्यासाठी शास्त्र आहेत सगळी, पण हे ज्ञानेश्वर दर्शन आहे. आत्मदर्शन हे ज्ञानेश्वर दर्शन आहे की नाही? एक बऱ्याच कैलास महाराजांकडे आहे ते खंड याच्या केलं. फार पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा जन्मशताब्दी झाली होती ना,
मला वाटतं जन्मशताब्दीत, तर 1974 किंवा 77च्या दरम्यान, त्यावेळेला ज्ञानेश्वर सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्वानांनी जे काही हे लिहिलं त्याचं नाव ज्ञानेश्वर दर्शन दिलं आहे ना, ज्ञानेश्वर दर्शन असेल. त्या काळातले असणारे सगळे मुन्ना महाराज, मामासाहेब सगळ्यांनी त्याच्यावर हे केलेले आहे, लेख लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. त्या हे उदके विन काय त्या उदके विन लहरी आसो न शके क्षणभरी, आणि लहरीचं नसे तरी लहरीच तर कैसे. आता म्हणतात उदके विन लहरी, त्याच्यात जर पाणी नसल्या तर आसो क्षणभरी आसो न शके, लहर तरंग क्षणभर सुद्धा टिकाव धरू शकत नाही पाण्या वाचून, आणि का त्याला अस्तित्वच नाही, अस्तित्वच नाही. आणि लहरीचं नसे तरी लहरीच तर कसे, आणि जर लहरीच नसल्या तर लहरीमध्ये पाणी आहे असा व्यवहार कसा काय होईल. हा, लहरी नसल्या तर लहरीमध्ये पाणी, तसं परमात्माच ह्या जगामध्ये अनुसूत आहे असा व्यवहार. जर लहर नसली तर त्या परमात्म्याला ज्ञानाचं विषयत्व हे कसं येईल तुम्ही सांगा बरं. अर्थात येणारच नाही. तेवी आपले क्रीडे लागी आपण आपले झाले तन्वंगी, आपणची दोन्ही अंगी लागले नांदो. तेवी आपली क्रीडे लागली, आपली क्रीडा करण्यासाठी, म्हणजे आपणच खेळ काय आपण ते व्याला रे काय, आपलीच आवडी धरोनी खेळ ह्या आपणा ते व्याला रे. आता म्हणतात ते बी आपली क्रीडे लागे, त्याप्रमाणे आपल्यामध्ये क्रीडा व्हावी म्हणून, म्हणजे आपणच काहीतरी क्रीडा करावी म्हणून काय झाला, आपण तन्वंगी झाले. आपण तन्वंगी झाले म्हणजे ज्याचं शरीर आहे ना, ते तनू म्हणजे कृश झालेलं आहे, छोटंसं झाले, लघु झालेलं. लघु काय झाला मागे दिले ना, आपल्या अंगाची आटणी, ते आपल्या अंगाची त्यांनी काय केली, आटणी, संकोच केला नाही. स्वसंकोचे प्रिया रुडविली जेणे, त्यांनी स्वतःचा काय केला, संकोच केला. म्हणजे निरतिशय व्यापक परमात्म्याने आपल्या एका अंगावर तो संकोच झाला, म्हणजे एकाच अंगावरती माया राहिली ना. सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुल, पण त्या ठिकाणी भूमी विश्वतो वृत्वा याच्यासाठी तो तन्वंगी झाला. म्हणजे त्या ठिकाणी तो त्याचं जे व्यापक शरीर आहे ते काय झालं, त्याने त्याचे संकोच केला, आणि मग आपण झाले तन्वंगी, आणि आपणची दोन्ही अंगी लागली नांदो, आणि आपण तन्वंगी झालं, आणि पुन्हा दोन्ही अंगाने प्रकृती पुरुष या अंगाने ते पुन्हा काय लागलं, नांदो लागले, विद्यमान झालं. ऐके नाही, म्हणजे ते व्यवहार्य झालं किंवा प्रतीतीला आलं. खरं नांदो लागले म्हणजे काय, हे प्रतीतीला आलं, प्रतीतीचा विषय झालं. कोण, स्वतःच. एक मुख्य एक गौण हे नाव एक दाखवणं, मग दोन्ही भाग कालवणं, भोगिती भोग एक मुख्य एक गौण. आणि त्याच्यामध्ये एकाने काय घेतलं, मुख्यत्व घेतलं, आणि एकाने गौण घेतलं. कोणी मुख्यत्व घेतलं आणि कोणी गौणत्व घेतलं, थांबा, कोणी मुख्यत्व घेतलं आणि कोणी गौणत्व घेतलं, एवढं उत्तर सांगा तुम्ही, म्हणजे आपल्या एक महिनाभर आपल्या चाललेल्या चिंतनाचं सार्थक झालं. बघ, हां हां बोला. त्याने हे एक भाग आहे. आणि म्हणायचं झालं तर दोन्ही मुख्यत्व घेतलं आणि दोन्हीकडे गौण, कारण देव उपजीवक आहे, बरोबर आहे की नाही. दोन्हीनी गौणत्व घेतलं आणि दोन्ही, म्हणून म्हणतात एक मुख्य एक गौण हे नाव एक दाखवणं. त्यातलं एकाचं मुख्यत्व कायमचं, कारण त्याचं मुख्यत्व जर एखाद्याचं म्हणलं तर तिच्या वाचून त्याचं मुख्यत्व सिद्ध होत नाही, आणि तिचंही मुख्यत्व जर म्हटलं तर त्याच्या वाचून तिचंही मुख्यत्व सिद्ध नाही. म्हणून त्यांनी एकमेकाचा एकमेक विषय आहे असं सांगितलं का नाही. एक विषय हा नेहमी मुख्य असतो आणि विषय हा गौण असतो. मग जर एकाचं झालं असतं तर त्या विषयाला गौण, पण दोघे एकमेकाचे विषय आणि विषय होतात, म्हणून आहे की नाही. म्हणून एकच झालं ही गोष्ट खरी, पण जेव्हा दोन झाले तेव्हा एक मुख्य एक गौण, बरोबर ना. खरं तर ते एकच आहे, पण ते दोन्ही जे आहेत म्हणजे दोन्ही कल्पित पदार्थ दोन्ही गौणच आहेत आणि दोन्ही मुख्यच आहे. जर त्या पुरुषाला व्यवहाराला आणायचं असलं तर प्रकृती पाहिजे, बरोबर ना. आणि पुरुषाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर प्रकृती पाहिजे, आणि प्रकृतीला जर परिणाम व्हायचा असेल तर सत्ता स्फुरण पाहिजे, असा अर्थ घ्यावा, आहे की नाही. एक मुख्य एक गौण हे नावेक दाखवणं. बरं, हे दाखवतं काय, क्षणभरच दाखवतं, ज्ञान समकालातच एक मुख्य आणि एक गौण, बरोबर ना. त्यांचं जेव्हा ज्ञान होतं, तुम्ही ज्या प्रकारचा विचार करायला जाल त्यावेळेला ते गौण आणि ते मुख्य होईल. एक कोणतंच गौण आणि मुख्य तुम्हाला म्हणता येणार नाही, जरी एकच मुख्य आणि गौण भाव धारण करत असलं तरी.
एक मुख्य एक गौण हे नावेक दाखवणं, मग दोन्ही भाग कालवणं भोगिती भोग. आणि मग दोन्ही आपल्या भाग परस्परात मिश्रण करतात आणि दोघा एकमेकाचा भोग घेतात. एक जड एक अजड, एक शांत एक अखंड, एक निश्चळ एक उदंड, चपळता जावी. आता हे सगळं ह्याच्यात काय प्रत्येकाचं हे रूप करण्याची काही फारशी आवश्यकता नाही. आपलं दररोजच चाललं आहे आणि आपण घरी पण याचं चिंतन करू शकतो. त्यातला एक जड आणि एक काय आहे, अजड आहे. एक शांत आहे, एक अखंड आहे, बरोबर ना. एक निश्चळ आहे, एक उदंड आहे आणि एक चपळता, एक निश्चळ आणि एक उदंड चपळता जावी आणि एक अतिशय चंचल अशा प्रकारचे. नावेक म्हणजे क्षणभर असणारा, म्हणजे क्षणकाल स्थायी असणारा जो प्रकृती पुरुषाची जी क्रीडा आहे ती क्षणकाल स्थायीच आहे की नाही. आणि एक जो आहे तो अखंड, नेहमी अजड आहे, नेहमी शांत आहे, नेहमी अखंड आहे, नेहमी निश्चळ एक आहे. आणि हे नित्य नूतन देखील तैसे हरू म्हणजे नेनिजे, आणि जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे. हे प्रकृती तत्व आहे की नाही. प्रकृती तत्व म्हणजे पुरुष प्रकृती मिळून असणारं हे दोन्ही तत्व. ह्या प्रकृती पुरुषाची क्रीडा ही नित्य नूतन देखील आहे की नाही. ही नित्य नूतन अशा प्रकारची आहे. इथं सुद्धा एक शांत म्हणजे आता इथं मात्र एकच शांत आहे. एकच शांत आहे म्हणजे फक्त अधिष्ठान रूप असणारं जे मूलभूत शिवत्व आहे तेच शांत आहे. आणि प्रकृती पुरुष हे दोन्ही सगळे चंचल आहे, अनेकविध आहे सगळे. कारण प्रत्येक वेळेला प्रकृती पुरुषाच्या लीलेमध्ये प्रत्येक क्षणाला प्रकृती आणि पुरुष आणि त्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध, नवीन सृष्टीची उत्पत्ती आहे की नाही. एका तासा काय हां 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 जे प्रत्यक्षणी नित्य नवी गुणारूपाची चागवी, जडातेही माजवी जियेचा माजू. जियेचा माजू या बरं ना. जडातेही जियेचा म्हणजे चैतन्याचा नाही ना. चैतन्याच्या सत्ता स्फुरण घेतलेला ज्यांचा म्हणजे ज्या प्रकृती पुरुषांचं लीला किंवा बरोबर ना त्यांनीच हे सर्व केलं. आणि दुसरी एक ओळी मी आत्ता बोललो होतो काही थोडं हां काय बोललो का, एखादा शब्द बोललो होतो मी किंवा बोलायच्या अगोदर तुम्ही दृष्टीसृष्टीवादासंबंधाने काहीतरी विचारता. हां 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 ते एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी आणि होती जाते पाय दृष्टी, होती जाते दृष्टी पाय. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी सांगितली का नाही. तास शब्द जो आहे तो तास 60 सेकंदात काय 60 मिनिटाचा तास आहे का क्षणच आहे तो. हां एका तासामध्ये असं सांगायचं का त्याच्यामध्ये एक क्षणामध्ये आहे की नाही. एका क्षणामध्ये कोटी वेळा सृष्टी होती का जाते होती जाते की नाही हे त्याचं स्वरूप आहे. आणि जर एका तासामध्ये कोटी वेळा होती ही प्रकृती पुरुषाचीच लीला आहे की नाही. हां आणि जरी भगवान परमात्म्याला म्हणे हरू म्हणे नेने जे जैसे देविका स्वरूप तुझे. कोणतं स्वरूप तुझं, हे प्रकृती स्वरूप जे हे जाणलं जात नाही कारण ते क्षणाक्षणाला परिणाम पावते. ते म्हणजे देवा तुम्ही काय माझ्यावर आरोप करता, मला नित्य नूतन म्हणून मलाच फक्त तुम्ही काय करता कल्पित अनिर्वचनीय क्षणकाल स्थायी असं म्हणतात. तुमचं स्वरूप काय आहे. हां हे तर सगळं तुमचंच प्रत्येक सत्ता स्फुरण घेऊनच हा विकार होतोय आहे की नाही. हे सगळं तुमचं स्फुरण आहे. तुमचं सुद्धा जे मूलभूत स्फुरणावर असणारं जे माझ्याद्वारा साकार होणारं स्फुरण आहे ते स्फुरण तुमचंच आहे ना. मग तुम्ही सुद्धा तसेच आहेत. हां बरं ना. माझ्या स्फुरण जर क्षणकालस्थायी असेल तेच सिद्ध करतं का तुमचंही स्फुरण क्षणकालस्थायी. कारण माझं जेव्हा स्फुरण असतं तेव्हाच तुमचं ज्ञान असतं आपलं, तेव्हाच तुमची सत्ता असते, बरोबर की नाही. आणि ते काय म्हणणार पण तुझं ज्ञान असतं तेव्हाच माझी सत्ता आहे. मग मी तेच म्हणते की आपल्या दोघांचं काय आहे क्षणकालस्थायित्व आहे. हरू म्हणजे निजे तसं असं पण म्हणता येईल की काय देवी म्हणजे हरा तुझे स्वरूप नेनिजे आहे का जसे नित्य नूतन. दोघंही सारखेच आहे. असं करू आपण एक रसी देतं बुडी आहे का नाही. आपल्या आवडीनं काय करू आपण एक रसातच बुडी देऊ असं म्हणतील आहे का नाही. म्हणजे दोन असले का एक रसातच त्यांचं पर्यवसान होतं. मला लक्षात आलं ना म्हणजे ठीक आहे ना असं त्याचा. एक शांत एक अखंड, एक निश्चळ एक उदंड आणि चपळता जावी. एक जड एक अजड, एक शांत एक अखंड, एक निश्चळ एक उदंड, चपळता जावी. असो एक होनी बाह्यात्कारी, दुसरे योजिले अंतरी,
ये मग दोन्ही कालवनी स्वीकारी आपणा आपण असो. हे कसं होतं म्हणतात, एक बाह्यात्कारी होणं, एक बाह्य होतं. म्हणजे प्रकृतीचा होणारा परिणाम तो काय आहे, बाह्य आहे, बरोबर आहे ना. आद्यस्थ प्रकृतीचा होणारा परिणाम हा बाह्य आहे. आणि एक दुसरे योजिले अंतरी, आणि त्याच्या अंतरी म्हणजे त्याच्यात अनुसूत असणारा अधिष्ठान, हे दुसरी योजना करायची. या ग्रंथामध्ये या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानावर आपला अधिष्ठानावर एक पदार्थ आद्यस्थ असतो, आणि आद्यस्थ पदार्थामध्ये अधिष्ठान अनुष्यूत असतं. हे एक त्यांनी वारंवार सांगतात. असो एक होनी बाह्यात्कारी आणि दुसरे योजिले अंतरी, आणि मग दोन्ही कालवनी स्वीकारी. आणि दोघं एकमेकामध्ये काय होतात, दोन्ही एकमेकामध्ये कालवतात, मिश्रण होतात. आणि मग कोण कोणाला स्वीकारतं, मग स्वीकारी आपण प्रकृती तरी कोण आहे, अधिष्ठानच आहे. पुरुष तरी कोण आहे, अधिष्ठान आहे. मग प्रकृती आणि पुरुषांनी परस्पराचा स्वीकार केला का अधिष्ठानानेच अधिष्ठानाचा स्वीकार केला, अधिष्ठानानेच आपला आपण स्वीकार केला, आहे की नाही. तुम्ही कितीही द्वैत सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, ज्ञानोबा द्वैत सिद्धच होऊ देत नाही, आहे की नाही. कारण त्याच्यामध्ये आता ही जी प्रक्रिया आहे, काल त्यांनी सांगितलं ना, प्रकृतीचं स्वविरोधित्व सांगावं लागतं. म्हणजे ती काय त्या ह्याला काय करते, ते अज्ञानालाही घालवते आणि ती पण निवृत्त होते, बरोबर ना. कारण जर ती राहिली तर ते तुम्ही ऐकलं का सकाळी, त्याच्यामध्ये द्वैताची सिद्धी होते, द्वैताची सिद्धी होते. म्हणून त्याचं काय, वृत्तीचं विरोधित्वच सांगायचं. त्याचं जेव्हा आपण चिंतन करतो ना कोणत्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात माणसाला तुम्ही बारकाईने विचार करा, सगळ्यात मोठी चिंता पडते की ह्या प्रकृतीचं विरोधित्व का होईना, कसं काय. जाऊ द्या, स्वप्ननिर्वाहकत्व शब्द चुकीचा आहे, तो पारिभाषिक नाही म्हणता येत. असं जरी आपण म्हणलं स्वविरोधित्व, तरी अज्ञानाला घालून ते स्वतः कसं ते स्वतःचे कसं काय विरोधी येते की नाही, असं येतं. त्याला घालवते आणि जाते कशी. आता पुष्कळ आपण म्हणतो दररोज, कापुराची वाती उजळली ज्योतीन ठाईच समाप्ती झाली जैशी, तसं होतं, आहे की नाही. मग झालं की नाही, अग्नी दुसऱ्याला जाळतो आणि स्वतःच्या विरोधी तो विजून जातो. इतकं उदाहरण आपण नेहमी पाहत नाही का आता वेदांतामध्ये. स्वामीजींनी काल तेच उदाहरण सांगितलं, बरोबर आहे ना. एवढं जरी झालं तरीसुद्धा ज्या माणसाला खरंच साधन, म्हणजे ज्याला तो खरा साधक आहे किंवा खरा जिज्ञासू आहे, त्याला ह्या स्वविरोधित्वाचा प्रश्न पडणार, कारण वृत्ती राहणारच, आहे की नाही. आणि ती वृत्ती निवृत्त झाली, आणि निवृत्त झाली मग तुकाराम महाराज म्हणतात की कसं माणसाला बरं वाटतं. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, आणि मी माझे हरपले ठाईचे जेथे. आता वृत्ती हरपली, पहिलं शंका येते याचा अर्थ अप्रतीती असली पाहिजे. जन न दिसे तेथे, आणि प्रतीती येते का नाही, प्रतीती येते का नाही. मग अप्रतीती व्हावी हा तर काही सिद्धांत शास्त्राचा नाही, लक्षात येतं का, सिद्धांत नाही. जन न दिसे तेथे, पण ते जाऊ द्या, समजा तुम्हाला दिसणारच. पण पुन्हा पुढे काय म्हणतात, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. माझं जे मी पण आहे ते खरं जायचं आहे ना. तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊनेधी भ्रम, पण तो कसा जाईल याविषयी माणसाला खरी चिंता लागेल की नाही. ज्यांनी जीवनभर साधना केली तर त्याचंसुद्धा हा अहम वृत्ती कशी निवृत्त व्हावी याविषयी त्याला चिंता लागेल की नाही. आणि म्हणून तिथं काय सांगतात, काय सांगितलं आता पुढं, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. पण आता तुम्ही म्हणाल काय त्याचं काय, आपल्या स्वरूपातमध्ये ती काय होते, जिथल्या तिथं ज्या स्वरूपात ती अध्यस्त होते तिथंच ती निवृत्त झाली. पण झाली नाही ना निवृत्त, अप्रतीती झाली नाही ना. मग तुम्ही म्हणाल प्रतितीकाली प्रतितीउपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतितीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. पण तुम्ही अशी कुठं प्रक्रिया सांगितली का, प्रतिती घेणाऱ्या वृत्तीचाही त्रैकालिक अत्यंत अभाव आहे का नाही. प्रतिती घेणाऱ्या वृत्तीचाही त्रैकालिक अत्यंत. पुन्हा तुमचा प्रश्न आला, कोणता प्रश्न आला, प्रतिती येते तर खरी, आहे का नाही. असं वाटतं की नाही आपल्याला. तर ती जी अडचण आहे ती इथं नाही. कारण काय, प्रतितीकाली बरोबर ना, प्रतिती उपहित चैतन्यच त्या ठिकाणी प्रतिती आपलीच आपण प्रतिती घेतं. हां, अदृश्यतेची झाले काय, पण ह्या सगळ्या चरणांचा अर्थ आपल्याला हा अदृश्य होणं, अप्रतीती होणं हा बरोबर वाटतं का, संतांचा आशय तोच आहे. पण तो आशय असणं शक्य नाही, शास्त्राचं ते काही मनोगत नाही.
त्यामुळं आपल्याला प्रतीती येणार असं वाटतं, पण त्या प्रतीमध्ये अहम प्रतीती जी आहे ही नाश पावली, येऊ द्या प्रतितीरूप आत्म्याचं प्रतितीरूपच येतो, पण तसं तर काही होत नाही आणि प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची अडचण आहे. याच्यातून जर पाहिलं ना, हा दृष्टिकोन नाही. ते मग म्हटले की मला विज्ञानाने एक वेगळा दृष्टिकोन दिला. म्हणजे विज्ञान दृष्टिकोन देतं आणि हे काय करतं, दृंगमात्र किंवा म्हणायचं झालं तर दृष्टी देतं म्हणा, किंवा म्हणायचं झालं तर दृंगमात्र अशा प्रकारचं तुम्हाला करतं. हे जे दृंगमात्र करून ठेवतं, किंवा फार झालं तर दृंगमात्र दृष्टेपण देतं. दृष्टेपण दिलं तरी कोणतं देतं, दृंगमात्र दृष्टेपण देतं. आता इथे ऐक ना, तोच सगळा झाला म्हटलं तर दृंगमात्र दृष्टेपण आहे का नाही? झाला म्हणण्यामध्ये आपल्याला हे कळून म्हणतोय ना आपण, झाला म्हणजे झालाच नाही, म्हणजे दृंगमात्र दृष्टेपण अबाधित आहे. त्याच्यावर होणारा व्यवहार किती झाला तरी काही नाही, प्रतीतीची चिंता आहे का काही? कारण दृंगमात्र दृष्टेपण अबाधित आहे आणि असं स्वाभाविकपणे प्रकृती पुरुषाची क्रीडा चालू आहे, अनादी कालापासून आहे. बरोबर ना? आणि ही प्रकृती पुरुषाची क्रीडा नष्ट करण्याचा तुमचा आता आग्रह असण्याचं कारण आहे का? जर ह्या दृष्टीनं पाहिलं, ही प्रकृती पुरुषाची लीला स्वाभाविक आहे आणि दृंगमात्र दृष्टेपणाला बाध न करता आहे. बरोबर आहे ना? मग अशी ही क्रीडा कितीही दिवस चालली तर तुम्हाला काही नाही हो, ही क्रीडा चालल्यावर आम्हाला मोक्ष व्हायचा का? मोक्ष आत्ताच आहे की नाही? मोक्ष आहे का बंध सापेक्ष मोक्ष आहे असं आमचं, का मोक्ष वाचारंभन आहे असं जर कळलं, आता तुम्हाला प्रतीची संगती तरी लावा वाटेल का? आहे की नाही? आणि आपल्यामध्ये थोडं तरी अप्रतीती व्हावी. आणि असं सांगितलं, खरं जरी म्हणलं ना तर उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. काय ते ऋषभदेवाच्या असंशक्ती, आपलं पदार्थाभाविनी, काय दत्त महाराजांची उन्मनी तुर्या विनोदे, आहे की नाही? त्या ह्याची जडभरताची काय असंशक्ती, असं तुम्हाला वाटण्याचं काही कधीतरी कौतुक वाटेल का? काय कधीच नाही. बरोबर ना? जडभरताच्या रूपाने कोण त्यांनी लिहिलं ना, मी वामदेव झालो आणि मी काय ना उपनिषदामध्ये आहे ना, म्हणजे अहम मनुरभवम, मनु कोण झालो? मीच झालो. आणि पुढं चंद्र सूर्य असेपर्यंत जेवढे जेवढे होणार आहे ते कोण आहे? ते सगळे मी. आणि आता हे सगळं विश्व कोण आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अशा प्रकारच्या अनुभव, याला प्रतीतीचं काय होईल का? का प्रतीती आल्यावर तो म्हणेल मी त्यात, मीच जग आहे. मी आत्ताच गेले ना, सरित समुद्राश्च हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेद अनन्य. अशी त्याची वृत्ती आहे, ऐकी नाही? आणि याला प्रमाण कोण आहे? एकादश स्कंद श्रीमद भागवत शुकाचार्य साक्षात ही गोष्ट सांगतात. आणि तिथं जर तुम्ही म्हणायला लागले आता काय येतो अन्वयादी तर काय तो जन्माद्यस्य येतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये न मुह्यंती यत सूरया आणि तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, यत्र त्रिसर्गो अमृषा. बरोबर ना? आता तुम्हाला मृषा म्हणायचं का अमृषा म्हणायचं? अमृषा. आता तुम्हाला वाटेल का प्रतीती नको, हे प्रतीतीचा अभाव व्हावा असं कधीतरी वाटेल का? आणि हे वाटलं ते परिपूर्ण आपल्या जीवनाचं अध्यात्म जीवनातले कृतकृत्यता प्राप्त करून देणारं आध्यात्मिक आहे नाही, आहे की नाही? जोपर्यंत मृषा म्हणणं चांगलं आहे का अमृषा म्हणणं चांगलं आहे? मृषा म्हणण्याचं तात्पर्य अमृषाकडेच नेणार आहे, परंतु अमृषा जर तुम्हाला खराब बोध परिपक्व असेल तर ते अमृषाच आहे की नाही? ते अमृषाच आहे, कारण फक्त चैतन्यच आहे. आता सांगितलं ना, ते वर गेली ना, जेवी घटाधारे भोय घटवस्तुशी घटस्तु भूमी, घटाधारे भोय घटस्तु भूमी. घटस्थू भूमी म्हणजे घटस्थ भूमी. घटामध्ये असणारी जी भूमी आहे तीच त्या घटाधाराला आधारभूत भूमी आहे, तीच भूमी त्या घटाचा आधार पण आहे. मग बरं, वेदांताची प्रक्रिया आहे की नाही? सगळ्यांचा आधार आणि अधिष्ठान कोण? अधिष्ठान ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो तो. आणि आधार कोण? आधार कोण? ज्याचं ज्या वेळेला तुम्हाला त्या पदार्थावर भ्रम असतो, त्या भ्रमकाली त्या पदार्थाचं ज्ञान नसतं आणि त्याचं ज्ञान झालं का नाही हे अधिष्ठान, आणि ज्याचं ज्ञान झालं का अध्यस्त पदार्थ राहतच नाही. बरोबर ना? अधिष्ठान आहे का नाही? आणि ज्याचं सामान्य ज्ञान असतं आणि विशेष ज्ञानकाली जो राहत नाही त्यालाच काय म्हणतात? आधार. बरोबर ना? कसं काय बोल ना?
भ्रमकाली ज्याची प्रतीती भ्रमकाली ही ज्याची प्रतीती येत असते, हां, भ्रमकाली ही ज्याची प्रतीती येते आणि त्याचं विशेष ज्ञान झालं तरीही ज्याची प्रतीती येत राहते त्याला म्हणतात सामान्य. त्याला सामान्य पदार्थाच्या सामान्य स्वरूपाला आधार म्हणतात आणि विशेष स्वरूपाला अधिष्ठान म्हणतात. आधार कोण आहे? आधार हे परमात्माचा आहे, बरोबर ना. जेव्हा तो सामान्य स्वरूपात प्रतीती येते त्याची, बरोबर ना, आणि विशेष स्वरूपात झाल्यावर काय होतं, प्रकृती आणि पुरुष भाव माळून पण त्याचीच प्रतीती राहते, बरोबर ना. त्या सामान्य आणि विशेष दोन्ही वेळेला येतं, पण सामान्य रूप कुठं नाही. जेव्हा विशेष रूपाची अनुभूती येते तेव्हा प्रतीती येते तेव्हा त्याच्यामध्ये अनुष्यूत असतं, आणि जेव्हा विशेषाचा बाद होतो तेव्हा सामान्य रूपाने स्थित असतं. मग आधार कोण आहे? तेच. आणि अधिष्ठान सगळं विशेष रूप कोणावर भासलेलं आहे? त्याच्यात. मग हे त्या शिष्याला काय सांगितलं त्याने, ह्या जगताचा आधार आणि अधिष्ठान कोण? या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? ह्या जगाचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे असं सांगितलं. बरोबर आहे की नाही? आणि ते इथं लागतं की नाही ते सगळं? असो एकही होनी बायातकारी, दुसरे योजिले अंतरी, मग दोन्ही कावलूनी स्वीकारी आपण दोन्हींचं एकत्र मिश्रण केलं आणि आपल्या आपणच त्या ठिकाणी त्या दोन्ही कालून त्यांचा स्वीकार केला. म्हणजे आपल्यावर स्वीकार केला म्हणजे कौतुकाने आपल्या स्वरूपावर त्या प्रकृती पुरुषाला नांदून दिलं, त्यांना व्यवहार करून दिला. ऐका ना, जणू काय ना तरी एक सुखाचे अधिकारी, एक सुखाचे व्यापारी, ऐसे दावनी कुसरी भोगीती भोगू. काय त्यांनी ते वर्णन केलं याच्यामध्ये. ते म्हणतात ना तरी, हां, काय ना तरी अथवा एक सुखाचे अधिकारी. एक सुखाचा काय आहे? अधिकारी आहे. सुखाचा अधिकारी कोण आहे? पुरुष आहे. एक सुखाचा अधिकारी आणि एक सुखाचे व्यापारी आणि एक सुखाचा व्यापार करणारी कोण आहे? प्रकृती आहे. ऐसे दावनी, पण जर या ठिकाणी अधिकारी नसता तर सुखाचा व्यापार करता नसता आला. सुखाचा व्यापार करता आला नसता तर त्याच्या अधिकाराची सिद्धी झाली नसती. एक अधिकारी आणि एक सुखाचे व्यापारी, ऐशी दावनी कुसरी, अशा प्रकारचं कौशल्य झालं आणि मग भोगी ती भोगू. आणि दोघं काय करतात? परस्परांचा एकाच अधिष्ठान मात्रावर भोग घेतात. त्या भोगा माझी जाण आटले भोग्य भोग भोगतेपण, ते स्वादूचे आपणाच आखे. त्या भोगामध्ये जाण आणि त्यांना होणारा जो भोग आहे त्याच्यामध्ये भोग्य भोगतेपण आटले. त्या ठिकाणी भोगही आटला आणि भोग्यपणे आटलं. मग तुम्ही म्हणाल फक्त भोगता राहिला, असं पण नाही ना, बरोबर ना. भोग आणि भोगतेपणाविन म्हणण्यातच काय झालं? त्या ठिकाणी भोगतासुद्धा आला. तेथे स्वादूची आपणाच आखे. मग आता तिथं कोणी कोणाला तो स्वादू चाखला? कोणी? तर आपलाच आपण त्या ठिकाणी त्या स्वादाचं रसास्वादन केलं. जेवी सरितेचे निमिषे सागरूची ही एक ओवी पहा. जेवी सरितेचे निमिषे सागरूची सागरी समरसे, तै सागरू सरिता ऐसे भागची सरिले. इथं सुद्धा जर लांबून आता सांगितलं तसं लागलं तर, आणि तसं कुठंतरी दिलेलं आहे कोणत्या तरी प्रकरण ग्रंथामध्ये, गेल्या वर्षीच्या आपल्याला गेलेलं आहे. गेल्या वर्षी किंवा त्याचं खाली जे टिप्पणी वगैरे ना, त्या टिप्पणीमध्ये बहुतेक दशलोकीमध्ये गेलेलं आहे. आणि इथं आणि दशलोकीमध्येच आहे आणि किंवा ह्याच्यामध्ये ते चांडाळाच्या वेशात परमात्मा गेले ते कोणतं? मनीषा पंचकामध्ये बहुतेक गेले. मनीषा पंचकामध्ये त्यांनी सांगितलं तू दूर व्हायला कोणाला सांगतो? चैतन्य रूपाने दूर व्हायला सांगतो का पंचमहाभूतिक हे जड जे आहे दृश्य त्याला वेगळं व्हायला सांगतो? दूर हो कोणाला म्हणतो? असं म्हटले ना भाष्यकार भगवान शंकरांना उद्देशून म्हटले. तसं या ठिकाणी अर्थ घ्या, दुसरं काय आलं तर सांगा, पण बहुतेक हाचा अर्थ आहे. जेवी सरितेचे निमिषे, ज्याप्रमाणे नदीच्या निमित्ताने सागरूची सागरी समरसे, सागरच काय होतो? सागरात प्रविष्ट होतो, बरोबर आहे की नाही. नदीचं समुद्राचं पाणी होतं, ढग होतात, ढगातून पाणी पडतं, ओहळाच्या नद्या होतात आणि त्या नद्यात समुद्रामध्ये प्रवेश करतात, बरोबर आहे ना. अशाच प्रकारे काय इथं सांगतात ते सरितेचे निमिषे, नदीचं निमित्त आहे. पण नदीच्या निमित्ताने नदी समुद्राला मिळाली का समुद्रच समुद्राला मिळाला? समुद्रच समुद्राला मिळाला, आहे की नाही. कारण नदीला काय हो हेच. पण इथं काय सांगायचं आहे की तेच सांगायचं अधिष्ठानाच्या ठिकाणी व्यवहार करतं, हीच गोष्ट सांगायची. पण इथं सरिता कशाला म्हटले?
जर तुम्ही सरिताच्या निमित्ताने पाणीच पाण्याला मिळालं असं म्हणायला पाहिजे होतं ना. सरिता जेव्हा समुद्राला मिळाली तेव्हा सरितेच्या निमित्ताने समुद्रच समुद्राला मिळाला असा अर्थ झाला. सरिता उघडून टाकायची. कारण काय आहे, सरिता सरिता नाहीच आहे, सरिता समुद्रच आहे. समुद्रच सरितेच्या रूपाने पुन्हा समुद्राला मिळालेलं आहे. कारण समुद्रामध्ये बाष्पीभवन झालं आणि त्याचं पाण्याचे ढग बनले, ते ढग खाली आले आणि पुन्हा ते काय झाले, समुद्र आपलं सरिता झाले आणि सरिता व कोणाला मिळाले, समुद्राला. मग सरिता समुद्राला मिळाली हा तर सगळीकडे व्यवहार आहे, आहे की नाही, बरोबर ना. पण सरिता समुद्राला मिळाली येतं त्यांना असं अखंड ऐक्य दाखवायचं का समुद्र समुद्राला मिळाला, आहे की नाही. गंगा सागर तसं जर सांगितलं तर गंगा सागरामध्ये त्यांनी उदाहरण सांगताना काय झालं की तिथं काय झालं, पाणीच बरोबर आहे ना. दोन्ही पाहिलं तर पाणीच येतं कारण त्यांचं कल्पितत्व वगैरे केलं. पण इथं तसं कल्पना करायची गरजच नाही, आता ते होऊन गेले, बरोबर ना. व्यतिरेक आहे ना तो होऊन गेलेला आहे, अन्वय जो आहे ना तो होऊन गेलेला आहे. आता अखंड एक रस्ता आहे की नाही. अखंड एक रस्त्यामध्ये काय आहे, समुद्र समुद्राला मिळाला असा अर्थ आहे, ठीक आहे नाही. हां, जेवी सरितेचे निमिषे सागरूची सागरी समरसे तै सागरू सरिता ऐसे भागची सरले. आणि मग आता तुम्ही जर पाणी म्हणत असाल तिथं सागर आणि सरिता हे भागच संपले, म्हणजे सरिता सागराला मिळाली हा प्रश्नच त्या ठिकाणी संपून गेला, आहे की नाही. तेवी प्रकृती मिशे स्वरूप स्वरूपा भोगी तसे शेखी भोगा माझी नसे दुसरा अर्थ. तेवी त्याप्रमाणे प्रकृती मिशे प्रकृतीच्या निमित्ताने स्वरूप स्वरूपा भोगी तसे स्वरूप स्वरूपाचा भोग घेत आहे. शेखी भोगा माझी नसे दुसरा अर्थ, आणि त्या भोगामध्ये दुसरा विषयच नाही, तोच आपणच आपला भोग घेत आहे. भोगामध्ये भोग्य म्हणून दुसरा पदार्थच नाही. आता दुसरा पदार्थच नाही म्हणजे काय, तस्मात प्रकृती किंवा पुरुषो एकुची स्वविलासो. प्रकृती आणि पुरुषांचा काय आहे, एकट्या स्वतःच विलास आहे, दुसरा काही नाही. ओवीचा विचार विशेषू पुढील अर्थी. हाच विचार विशेष म्हणजे हाच विचार हाच सिद्धांत हीच अनुभूती थोडी वेगळ्या प्रकारांतराने ना, विचार विशेष म्हणजे वेगळ्या प्रकारांतराने तुम्हाला पुढील अर्थी, पुढले अर्थी म्हणजे पुढच्याही ओवीमध्ये सांगतात. आता हे पुन्हा दृष्टांत देतात. जवळजवळ याच्यामध्ये मला वाटतं 44 ओळीपर्यंत दृष्टांत आहे. जेवीस का जैशी का समेरे सकटगती सोनया सकटकांती तैशी शिवेशी शक्ती आगवीची. जे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की.